आणि यापुढची बातमी राज्यातल्या ग्रामपंचायतींचं वास्तव दर्शवणारी। राज्यातील थोड्या नाही तर 14,000 ग्रामपंचायतींची अक्षरशः दुरवस्था झाली आहे। या ग्रामपंचायती सध्या बेवार स्थितीत आहेत। या 14,000 ग्रामपंचायतींच्या गेल्या 6 महिन्यांपासून निवडणुकाच झालेल्या नाहीयेत। नियमांनुसार नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी सरपंचांची निवड होणं आवश्यक आहे। तरी निवडणूक प्रक्रिया रखडली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं कामकाज प्रभावित झालंय। सरपंचांच्या निवडणुका न झाल्यामुळे 50,000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या 5 महिन्यांपासून रखडले। त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली आहे। शिवाय गावांचा विकास सुद्धा रखडल्याचं चित्र आहे। तर 100हून अधिक पुरस्कार प्राप्त माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या व्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। राज्यात सरपंचांच्या 6 संघटना असताना सुद्धा या प्रश्नी कुणीही ठामपणे पुढे येऊन बोलत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। प्रश्न निवडणुकीच्या किंवा सरपंचाच्या पदावर बसायचा हा नाही आहे, पण त्याच्यामुळे कारभार ठप्प झाला। जवळजवळ 50,000 कर्मचाऱ्याचे पगार नाही आणि विशेष म्हणजे प्रशासक बी नाही। कदाचित प्रशासक असतं तर थोडंफार धकलं असतं, म्हणून हे 100% चुकीचे आहे असं मला वाटतं। शासनाने लवकरात लवकर ताबडतोब निवडणूक आयोगाने डिक्लेअर करायला पाहिजे। हे मी एकटाच महाराष्ट्रात खूप दिवसाचं बोलू राहिलो, पण आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। या निमित्तानं तो पोहोचेन अशी मी आशा करतोय। आता 14,000 गावात सरपंच नाही प्रशासक नाही म्हणल्यावर तो कारभार चालायचा कसा? तर माजी सरपंच भास्कर पेरे पाटलांचा हा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी सुद्धा मान्य केला आहे। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बोलून याविषयी या प्रश्नी मार्ग काढू असं आश्वासन सुद्धा जयकुमार गोरेंकडून दिलं गेलं आहे। लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढू आणि कशा पद्धतीने आपल्याला विकास कामं ग्रामपंचायतीची पुढे घेऊन जाता येतील या संदर्भात चर्चा करू। आणि खास करून माननीय मुख्यमंत्री मोदयांचं भूमिका हीच आहे की लवकरात लवकर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घ्याव्यात आणि यातून सगळे प्रश्न निकाली निघतील।